कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मच्छरी खाली लाल काळ्या धाकाली हिसका आहे तुझ्या आवाजामध्ये। नशिबामी काढीला तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सी मराठीवर। काही म्हण, या दिवाळीचा फराळ एक नंबर झालाय। हार रुपाली आहे म्हणून आपण सगळे खातोय तरी व्यवस्थित। माझ्या फराळाचं कुठं आहे? ए रुपाले, मला फराळाचं दे। एवढं सगळं उनबी तुम्ही इथं जेव्हा अजून आता ग बाया, इथं हाय का म्हणजे? मग अजून कुठं जाणार मी? हे माझ्या नवऱ्याचं घर हाय। रुपाली, चोर मावशी आल्यात, त्यांना नाश्ता दे। कशाला? ए मास्तर, काय बोललास रा? चोर मावशी कसं आहे ना मावशी, थोरली मावशी, धाकटी मावशी असं असतं ना, तशा तुम्ही चोर मावशी। ते का माहिती का, तुम्ही इथेच असता, इथेच राहता आणि इथेच चोरी करता, म्हणून चोर मावशी। वहिनी, चोर मावशींना 2 लाडू एक्स्ट्रा द्या। भाऊजी, ए तुम्हाला मी वॉर्निंग देते, वॉर्निंग। अजिबात माझ्या डोक्यात जायचं नाही। हे असलं बोललेलं मला अजिबात नाही आवडणार। मावशी, तुम्ही शांत व्हा, मी देते तुम्हाला नाश्ता। नाही नाही, राहू दे, मला ह्या घरचा नाश्ताच करायचा नाही। अहो चोर मावशी, खाऊन घ्या, परत बघायला पण मिळणार नाही। नाही नाही, माझी नका काळजी करू, कुणी, माझं मी बघील। पिवताई, जाऊ दे की, सोड ना जाते तर, तू कशाला आग्रह करतेस ग? अनासबी त्यांची दया करायच्या पलीकडे गेल्यात ते। आणि माझी दया माया करायची पण काय गरज नाही। माझी मी मस्खमकी आहे। तुमच्या अख्ख्या खानदानाला पुरून नाही उरले ना, तर नावाची मणी नाही। ताई, कशाला लक्ष देताय तुम्ही? बसा की या। हा तुम्ही पण नाही, मी आणि पिऊ नंतर करू। सर तुम्ही सांगा की ताईंना। अगं रुपाली, बस ना, बस। रुपाली, अगं सगळ्यांबरोबर बसून खात जा की, बस। वहिनी बसा, नुसती धावपळ करत असता, बसा बसा, यातलं घ्या, चकली घ्या जरा, आमच्या रुपाली वहिनीने बनवलेली वाली। आप्पे, झालंय ना तुझं आवरून? आवडलं की सरकार, का हो? मग तो गळ्यात लक्ष्मी हार का नाही घातला? अहो तर रोज कशाला? रोज नाही, पण जवळ दिवाळी आहे तवर तर घाल की। काय आपल्या कदम घराण्याची पिढ्याने पिढ्यात चालत आलेली गोष्ट आहे ही, दरवेळी सणाला तो घालायचा। घालते। सरकार, तुम्ही अपर्णाला लक्ष्मीहार देऊन अर्जुनचं टेन्शनच घालवलं या ठिकाणी। अजिबात नाही हा भाऊजी, बायकोला काहीतरी गिफ्ट दिलंच पाहिजे। लक्षात आहे ना, उद्या पाडवा आहे। मग आणि आपलं गिफ्ट पण तयार आहे। काय ग रुपाली, दागिने आत्ता घालतीयस? बघत होते, दागिने शोभून दिसतात का माझ्यावर। हा काय प्रश्न आहे का? अगं दागिने अजून सुंदर दिसतात तू घातल्यावर। लक्ष्मीहार पण दिसला असता ना। असं का विचारतेस? दिसला असता की नाही? हो नक्कीच। असं तर वाटत नाही घरातल्या कोणाला। रुपाली, असा का विचार करतेस? लक्ष्मीहार तुला मिळाला पाहिजे होता असं वाटतंय का? घरात किंमत मिळायला पाहिजे होती
असं वाटते मला. असं का बोलतेस रुपाली तू? कोणी भरवलं तुझ्या डोक्यात हे? अपर्णाला लक्ष्मीहार सरकारांनी का दिला हे तुला चांगलंच माहिती आहे. नाही माहिती मला. का दिलं तुम्ही सांगा बरं एकदा. अगं सरळ आहे. अपर्णानं किती केलं या घरासाठी बघ ना. म्हणजे सरकारांसारखा माणूस, म्हणजे माझे वडील आहेत ते, पण त्यांनी त्यांच्या चुका मान्य केलेल्या मी तरी नाही पाहिलं कधी. पण त्यांनी त्यांच्या चुका मान्य केल्या त्या अपर्णामुळे. अपर्णामुळं का घरातल्या सगळ्यांच्यामुळे त्यांनी चुका मान्य केल्या? अगं मी तर किती विरोध केला होता सरकारांना. घर सोडून चाललो होतो, पण अपर्णा म्हणाली सर थांबा. थांबलो मी. मलाही थांबू वाटत होतं. मी सांगितलं असतं तर ऐकलं असतं का तुम्ही माझं? मग झाले असते का मी कदमांच्या घरची रक्षण करती? रुपाली असं का बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? मलाही थांबावंसं वाटत होतं ना, पण तुम्ही मला गृहीत धरलं. रुपाली चल म्हणलं की रुपाली खाली मान घालून येणार, काहीच बोलणार नाही. असं नाहीये रुपाली. अगं काय हेच चुकलंय माझं. आजपर्यंत काही झालं तरी घरात खाली मान घालून निमूटपणे काम करत राहायचं फक्त. इतक्या वर्षात घरात काही झालं तरी उपाशी कोण झोपलेलं आठवते का तुम्हाला? हे एवढी का चिडली असतो रुपाली? तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मला परत प्रश्न विचारू नका. नाही, घरावर कसलाही प्रसंग आला तरी तू नेहमीच काळजी घेतली आहे सगळ्यांची. ते जाऊन सांगताय का मग सरकारांना आता? तुला लक्ष्मीहार हवाय का? मला दागिन्यांचा सोस नाही हे मी आधीच सांगितले तुम्हाला. मला घरात किंमत मिळाली पाहिजे. निदान मी जे करते ना त्याची तरी किंमत मिळाली पाहिजे. या सगळ्याची जाणीव आहे रुपाली. तुम्हाला एका बघा, बाकीच्यांची तर गोष्टच सोडा. तसं असतं ना तर निदान जाणवलं तरी असतं, मला दिसलं तरी असतं. पण इतक्या वर्षात काहीच झालं नाही. एवढी का चिडली आहेस तू रुपाली? कारण दागिना देताना घरासाठी काय केलं हा मुद्दा नव्हताच मुळी. मग अपर्णा घराला वारस देते ना, तिच्या बदल्यात तिला तो दागिना मिळतोय, एवढं सोपं आहे ते. तू काही विचार करतेस? असं काही नाहीये. असंच आहे. मला माहितीये ना, गेली 15 वर्ष मी या घरातल्यांची सेवा करते. तरी सरकारने आजपर्यंत कधी 2 शब्द माझ्याशी प्रेमाने बोलले नाहीत ना. कधी प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवले ना, आईंनी कधी प्रेम दाखवले. अपर्णा 1च वर्ष झाले ती येऊ, तरी तिच्यावर सगळे प्रेम करतात का? अपर्णाला सुरुवातीला विरोध पण खूप झाला रुपाली. त्यांच्या लग्नाला झाला, तिच्या शिक्षणाला झाला, पण तो विरोध चुकीचा होता हे जाणवतंय आता. अपर्णा जर आता गरोदर नसती तर हे झालं असतं सगळं? अर्जुन भाऊजींना तुरुंगात पाठवायचं म्हणून अडून बसलेल्या अपर्णाला घरातल्या सगळ्यांनी माफ केलं असतं? गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणे. तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसते. ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.